नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा. डॉक्टर शिवनं त्यांना आवाज दिला. मग त्या दोघी त्यांच्याकडे पाहू लागल्या. तुम्हाला देवला भेटायचं होतं ना? शिव बोलला. हो, पण कदाचित त्यांना आम्हाला भेटायचं नाहीये, गाथा बोलली. कोण बोललं? तुम्हालाही त्यांना भेटायचं आहे, शिव बोलला. आता इथून आमच्या समोरून ते केबिनमध्ये गेले. आमच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं त्यांनी, आशू बोलली. गडबडीत होता तो, चला, शिव बोलला. मग दोघेही एकमेकांकडे पाहू लागल्या. खरंच तो गडबडीत असेल म्हणून त्याचं लक्ष तुमच्यावरती गेलं नसेल, शिव बोलला. ठीक आहे, गाथा म्हणाली आणि मग तिघेही आत आले. देव त्याच्या चेअरला रेलून बसला होता. या ना, बसा, शिव बोलला. हाय. गाथा देवला पाहून हलकसं हसत बोलली. हाय, देवही बोलला. मगाशी तुम्ही आम्हाला पाहिलं नाहीत का? आशू बोलली. पाहिलं की, देव बोलला. मग दोघे पुन्हा एकमेकांकडे पाहू लागल्या आणि शिवने कपाळावरती हात मारून घेतला. अरे देव, असं काय करतोस? तुझी फोनवर मीटिंग सुरू होती आणि तू त्याच नादात केबिनमध्ये आलास ना, शिव बोलला. पण यांच्या हातात तर फोन नव्हता, आशू बोलली. माझ्याकडे इयरफोन्स आहेत, देव बोलला. दाखवा, आशू संशयानं बोलली आणि देवनं भुवया उंचावल्या. आशू. गाथानं तिला गप्प बस म्हणून तिचा हात दाबला. तुम्हाला देवशी बोलायचं होतं ना, शिव बोलला. हो, गाथा म्हणाली. बोला, देव बोलला. ॲक्च्युली तुम्ही जे ताई आणि जिजूंसाठी केलं त्यासाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणजे तुम्ही मला थँक्यू म्हणायला आलात का? गाथाला मध्येच तोडत देव बोलला. हो, गाथा बोलली. पेशंटला बरं करणं हे माझं कर्तव्य आहे. इट्स माय जॉब. मी माझं काम केलं त्यासाठी मला थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही, देव बोलला. असं कसं? तुमचा हा जॉब असला तरी ते बाळ माझ्या ताई आणि जिजूंसाठी फार स्पेशल आहे. या बाळाच्या आधी माझ्या ताईचं एक बाळ जन्मण्याआधीच गेलं. ती फार डिप्रेशनमध्ये गेली होती. खूप सांभाळलं तिला जिजूनं. तिला दुसरं बाळ होईल की नाही हेही माहीत नव्हतं. पण देवाची कृपा आणि तिला पुन्हा आई होण्याचं सुख मिळालं. खूप जपलं तिला आम्ही, अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे. हे बाळ तिच्यासाठी तिचं जगण्याचं कारण आहे. त्याला वाचवलं तुम्ही. त्यासाठी माझी फॅमिली तुमचे आभार मानत होती. बोलताना गाथा भावूक झाली. मग देवनं टिश्यू बॉक्स तिच्याकडे सरकवला. तो डॉक्टर होता, त्याला या गोष्टी काही नवीन नव्हत्या. हे थँक्यू तुम्ही मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्येही बोलू शकला असतात, देव बोलला. आणि गाथा आणि आशूने एकमेकांना पाहिलं. ॲक्च्युली तुम्हाला भेटण्याचं हे एकच कारण नव्हतं, गाथा आळखळत बोलली. मग, शिवनं विचारलं. त्या दिवशी तुम्ही पाणी उडवून माझं पेंटिंग खराब केलं ना, गाथा आशूकडे पाहत पुन्हा देवकडे पाहून बोलली. देवनं कपाळावरती आठ्या पाडून तिच्याकडे पाहिलं आणि ती थोडी घाबरली. म्हणजे चुकून पाणी उडालं होतं आणि ती पेंटिंग खराब झाली, गाथा अडखळत बोलली. त्याचे 7 लाख रुपये दिलेत मी तुम्हाला, देव शिवकडे पाहत बोलला. हो तर, तेही कॅश, शिव बोलला. हो दिले, पण, गाथा बोलली. अजून हवेत का? शिव बोलला आणि देवनं डोळेच मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. मॉडर्न आर्ट होतं ना ते, म्हणून विचारतोय. नाही, पैसे नको आहेत, गाथा बोलली. मग देव आणि शिव न समजून एकमेकांकडे पाहत होते आणि मग तिच्याकडे पाहावं लागले. ॲक्च्युली आम्ही तुमच्याकडनं पैसे घ्यायला नको होते. त्या दिवशी तुमची काहीच चूक नव्हती. रस्त्यावर पाणी साचलं होतं, त्यात तुमची काय चूक ना, गाथा बोलली. हो ना, खरं तर यात गव्हर्नमेंटची चूक आहे. त्यांचं अजिबात कामात लक्ष नाही. रोडवरती जागोजागी असे मोठमोठे खड्डे पडलेले असतात, त्यात पावसाचं पाणी साचतं. यामुळे ॲक्सिडेंट पण किती होतात माहिती आहे तुम्हाला, आशू बोलली. तुम्हाला माहीत असणारच, त्यात तुमचाही फायदा आहे ना. तुम्हाला फुकट पेशंट जे मिळत असतील, आशू दात काढत बोलली आणि देव आणि शिव अवाक होऊन तिच्याकडे पाहत होते. आशू. गाथा तिला गप्प करत बोलली. ही ना वेळी आहे, हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, गाथा बोलली. कम टू द पॉइंट, देव हातातील घड्याळात वेळ पाहत बोलला आणि गाथा पुन्हा घाबरली. ॲक्च्युली त्या दिवशी आम्ही तुमच्यासोबत जे मिसबिहेव केलं त्यासाठी आम्ही दोघी तुमची माफी मागायला आलो होतो, गाथा बोलली.
हो ना, त्या दिवशी जर आम्हाला माहीत असतं की तुम्ही इतके मोठे डॉक्टर आहात तर आम्ही भांडलो नसतो ना तुमच्याशी गाथा, आशू सावरत बोलली. हो, आणि तुमच्याकडनं पैसेही घेतले नसते, गाथा म्हणाली. बरं, म्हणजे त्या दिवशी तुम्ही जो काही बालिशपणा केला त्याची माफी मागण्यासाठी तुम्ही इथे आलात, राईट? देव बोलला. हो, आणि 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 आपल्यात जे झालं? बोलताना गाथा पुन्हा अडखळली. त्याचं काय? शिव बोलला. आपल्यात जे झालं ना, प्लीज ते आमच्या घरी बाबांना आणि जिजूंना सांगू नका. गाथा अगदी क्यूट फेस करून म्हणाली आणि देव आणि शिव एकमेकांकडे पाहू लागले. मी तुमचे पैसेही परत द्यायला तयार आहे, पण प्लीज, गाथा अगदी हात जोडून शिवकडे पाहत बोलली. इट्स ओके, देव बोलला. मग गाथा आणि आशू एकमेकांना पाहू लागले. तुम्हाला तुमची चूक समजली, दॅट्स इट. तुम्ही खरंच आम्हाला माफ केलं, दोघी बोलल्या. हो, ॲक्च्युली आम्ही तर हे सगळं तेव्हाच विसरूनही गेलो होतो, शिव बोलला. खरंच? गाथा अगदी खुश होत बोलली. तुमचं बोलून झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता, देव बोलला. हो आशू, चल. गाथा लगेच उठली. थँक्यू. तुम्ही दिसता तेवढे खडूस आणि सडू नये. यू आर अ नाईस पर्सन, गाथा स्माईल करत बोलली आणि देवच्या कपाळावर पुन्हा आठ्या पडल्या आणि शिव जोरजोरात हसू लागला आणि गाथा न समजून त्याच्याकडे पाहू लागली. गाथा, इडियट, तू त्याला सडू म्हणालीस, आशू तिच्या कानात फुसफुसली. सॉरी. लक्षात येत असताना अगदी क्यूट फेस करून पुन्हा कानाला हात लावला आणि आशूचा हात पकडून लगेचच तिथून पळाली. इकडे शिव अजूनही जोर जोरात हसत होता आणि देव कपाळावरती आठ्या पाडून त्याच्याकडे पाहत होता. माय गॉड, सडू? शिव देवकडे आश्चर्यानं पाहत हसत बोलला. आधी हँडसम डेव्हिल आणि आता सडू? शिव पुन्हा हसू लागला. शट अप, देव चिडून बोलला. काहीही म्हण, पण पोरगी मात्र एक नंबर आहे. तुला पहिल्याच भेटीत बरोबर ओळखलं तिनं, सडू, शिव बोलला. व्हॉट हॅपन? डॉक्टर ममता तेवढ्यात केबिनमध्ये येत बोलल्या. ममता, तुला माहित आहे ती देवला काय म्हणाली? सडू, शिव पुन्हा हसत बोलला. कोण? ममतानं विचारलं. ती गाथा सरपोतदार, शिव आठवण करून देत बोलला. गाथा सरपोतदार? ती कुठे भेटली तुला? ममता आश्चर्यानं बोलली. हो, देव एका फाईलमध्ये डोकं खुपसून बोलला. तिला तर मी माघारी पाठवलं होतं, ती इथे कशी काय आली? ममता मनातच बोलली. आज पहिल्यांदा कुणीतरी देवला त्याच्या तोंडावर सडू म्हणण्याची हिंमत केली, शिव हसत बोलला. खूप वात्रट मुली आहेत त्या, ममता बोलली. तू भेटलीस त्यांना? शिवनं विचारलं. हो, नाही म्हणजे रिसेप्शनवरती देवबद्दल विचारत होते ना तेव्हा पाहिलं होतं, ममता अडखळत बोलली. वात्रट नाही, खूप क्यूट आणि स्मार्ट आहेत, शिव हसत बोलला. बालिश आहेत, देव नाक मुरडत बोलला. पण त्यांच्या या बालिश बोलण्यावर तूही मनातल्या मनात हसलास की नाही ते सांग, शिव त्याला चिडवत बोलला आणि त्यावरती देव हसला. आय न्यू इट, ती तशीच आहे. पहिल्याच भेटीत ती मला खूप इम्प्रेसिव्ह वाटली, एकदम हटके, बिनधास्त, बेधडक आणि तितकीच सेन्सिटिव्ह. शिव गाथाची तारीफ करत होता आणि तिच्याबद्दल ऐकताना देवच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्माईल होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या दोघांची आता केमिस्ट्री हळूहळू वाढत जाईल. पाहूयात पुढे नक्की काय काय घडतंय ते. परंतु तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.